तर नमस्कार सगळ्यांना, मी कोमल बनसोडे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आता बघा, सकाळ सकाळ म्हणजे थोडंसं म्हणजे ही झालेलं होतं आणि 2 दिवस थोडंसं म्हणजे थोडं थंडीचं वातावरण होतं आणि दवाखान्याच्या ह्याच्यामुळं मी ना हीच केलं नव्हतं सगळं, म्हणजे तसंच पडलेलं होतं सगळं. म्हणून मग मी काय केलं, संक्रांतीच्या अगोदरचा व्हिडिओ आहे बरं का हा. तर एवढं घाण झालं होतं सगळं आणि तर परत कपडे बिपडे म्हणलं ठेवावं सकाळ सकाळच. मग मी सकाळ सकाळच कपडेही ठेवायला लागले होते कपाटामध्ये. तर कॅमेरा लावून बघा, आता आमची कपडे मी बाजूला काढली, सगळी टॉवेल ही बाजूला काढली. आणि माई काय करते, रोज कपडे हाय अशी म्हणजे टाकून जाती, म्हणून मी सगळी कपडे काढली. तर बघू शकता, आता माझे कपडे पण ठेवून झालेले आहेत आणि बऱ्याच जणांना माझे व्हिडिओ आवडतात. माझे नवीन सबस्क्रायबरसुद्धा झालेले आहेत, तर काही काहींना माहीत नाही. तर काय म्हणतात की कोमल, म्हणजे असं का तू सरकती, किंवा म्हणजे आज जाऊन बरेच प्रश्न आहेत प्रत्येकाच्या मनात. पण कारण की त्यांनी माझे जुने व्हिडिओ बघितलेले नाहीत, ते आत्ता नवीन व्हिडिओ बघायला लागले ते. आणि तुमच्या दाजींची तब्येत म्हणाल तर आता बरी आहे. पण काय झालं माहिती आहे का, परवा दिवशी म्हणजे त्यांनी ना बादली उचलली आणि परत त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं. तर असं केलं त्यांनी. तर मी त्यांना 1000 वेळेस सांगत असते की तुम्ही उचलाउचली करू नका, ही करू नका. पण किती जरी काय जरी झालं तरी त्यांना तर माझा हाला अजिबात बघवत नाही. तर त्यांना सुद्धा ती म्हणतात की मग सगळंच तूच करायचं म्हणल्यावर मग मी त्यांना असं बघू वाटत नाही मला. त्यामुळे ती काम करायला जातात, पण काम करायला गेलं ना त्रास त्यांनाच होतोय भरपूर असा. तर त्यामुळं पुन्हा गेलं होतं डॉक्टरांकडं. डॉक्टरांनी म्हणजे गोळ्या औषधं तीच सांगितलेत खायला. तर आता बरं आहे बरं का. परत दुखायला लागलं होतं, तर आता बरं आहे. कारण की ती सूज आणखीन नाही वसरलेली, त्यामुळं कदाचित होत असेल तसं, म्हणजे हळूहळू फरक पडत जाईल. तसा तर त्यांना फरक पडलेलाच आहे बरं का. पण असं कधी उचललं ही काय केलं का नाही, तर मग दुखतंय त्यांचं. तर आता बघा, मी इथं फरशी धुवून काढत होते. कारण की एवढी फरशी घाण झाली होती, एवढी घाण झाली होती फरशी का मी सांगू शकत नाही. कारण की ह्यांचं जसं दुखणं चालू झालेलं होतं ना, तसं मी घरात अजिबात बघितलेलं नव्हतं, लक्षच दिलं नव्हतं घरामध्ये कसलंच. तर सकाळ सकाळ म्हणलं आंघोळीच्या अगोदर म्हणलं फरशी ही धुवून काढावी. कारण किती जरी नाही म्हणलं तरी आपल्या घरामध्ये घाण ही होतच राहते. ही माझाच प्रॉब्लेम नाही, प्रत्येकाच्याच घरामध्ये घाण तेवढीच होती. आणि रोज रोज तेवढं स्वच्छता करावी लागते. किती रोज स्वच्छता जरी केली आपल्या घरादाराची तरी आपल्यासाठी तेवढं कमीच आहे बरं का. पण माझं तर कसं आहे माहिती आहे का, हे खिडक्या ओपन असल्यामुळं सगळं ना वारं आलं की धूळ येते इकडं. परत राख कारखाना जवळ असल्यामुळं राख पण येते इकडं. तर मी मोटर पाण्याची टेबलवरती ठेवलेली आहे, कारण की पाण्याने भिजू नये म्हणून. आणि असं म्हणजे सगळं मी ही करते. तर तुम्हाला थोडंसं वाईट वाटेल, कारण की माझी जी रिअल परिस्थिती आहे ती दाखवायचा प्रयत्न करते मी. काही काहींना खोटं वाटतं, काही काहींना म्हणजे खरं वाटतं. तर चला, तुमचे विचार तुमच्यापाशी घेऊन चला. कारण की माझं आहे ना, कसं आहे माहिती आहे का, मला घराच्या बाहेर कुठं जाता येत नाही. जी काय आहे ती माझा सगळा आनंद मी घरामध्ये शोधत असते. बाबा आपल्याला कुठलं काम केल्यावर कुठलं चांगलं वाटेल, कुठलं काय केल्यावर कुठलं बरं वाटेल. आणि माझं जी म्हणजे आहे ना ती सगळं स्वच्छतेच्या आधारे आहे. कारण की घर जर खराब असेल ना तर माझं मनसुद्धा लागत नाही. ही सुद्धा एक गोष्ट आहे माझं घर स्वच्छ करण्याची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जर घर स्वच्छ असेल तर आपल्याला किती भारी वाटतं, फ्रेश वाटतं. येणाऱ्या माणसाला पण आपल्या घरात म्हणजे प्रसन्न वाटतं, असं भारी वाटतं. माणूस आला की लगेच उठून जायचं नाही हो, असं घर पण स्वच्छ असावं थोडं तरी. तर बघा, आता मी दारापर्यंत आले आणि पाणी तिथपर्यंत लोंडा बघा कितपर्यंत गेलाय सगळा. तिथं होल थोडंसं असल्यामुळं गेलं. आणि इथं माहीचं दप्तर होतं, तिने खालीच ठेवलं होतं. तर मी ते दप्तर पण वरती ठेवलं होतं. आणि माही झोपलेली होती, माही जागी नव्हती, सगळीच झोपलेली होती. तर मी उठून माझं माझं चालू होतं काम. तर म्हणलं चला आणि एवढं धुवून काढावं फरशी ही स्वच्छपैकी आपली. कारण की फरशी स्वच्छ केली का नाही, मग हे फरशीला कमीत कमी जास्त दिवस तरी म्हणजे नाही बघावं लागत, राहते आहे अशी थोड्या दिवस. पण बाहेरच्या जास्त धुळीमुळं तरी दरवाजा मी बाहेरचा जास्त उघडतच नाही. आणि अजून माझ्या काही ताईंचं पण प्रश्न आहे तर बरं का, म्हणजे तसं तर प्रश्नांचा लय भंडारच आहे माझ्याकडं. तर एका ताईनं प्रश्न मला केला होता की कोमलताई तुला कधीपासून चालता येत नाही, हे कशामुळे झालं गं, मला प्लीज सांग ना, प्लीज सांग ना, अशी कमेंट आहे त्या ताईची. तर ताई, मला आहे ना 2015 पासून असं झालेलं आहे. आणि मला मणक्याचा त्रास होता, म्हणजे मणक्याला गाठ होती. तर मणक्याची गाठ काढल्यापासूनची माझी अवस्था जी आहे ना ती अशीच आहे. नशिबाचं भोग कुणाला चुकत नाही, आणि भोग म्हणतात ना भोगूनच संपवा. तसं माझं चालू आहे काम, आणि मी करते पण ती आनंदाने करते. माझा ना कुणाला त्रास आहे, ना कुणाला काय आपलं ही पण आहे. माझा त्रास स्वतः मीच काढते. आणि त्यामुळं
तर कसं आहे माहिती आहे का, जाऊ द्या आता आयुष्यात माझ्या एक दुःख येऊन गेलं. घड्याळाचं काटं जसं उलटं फिरतात तसं फिरलं माझं सगळंच. घराचं वासं म्हणतात की काय, घराचं वासं उलटं फिरलं की सगळंच उलटं फिरतं, तसं झालं होतं माझं. पण आता काही नाही, सगळं ठीक आहे, व्यवस्थित आहे. आणि तर चला, यूट्यूबवर आल्यापासून आपलं म्हणायचं थोडंसं तरी बरं आहे, म्हणायचं थोडं म्हणजे बरं, म्हणजे लय बरं आहे माझं यूट्यूबवर आल्यापासून. कारण की मी माझं म्हणजे मन सगळं हे झालेलं आहे आणि असं सुपलीत पाय घेऊनच मी सरकते. कारण की फरशीला पण असं म्हणजे कुठं कोरबीर असली तर म्हणजे पायाला लागायची भीती नसून म्हणून मी सरकते. आणि असंच मला सरकावं लागतं आणि सरकून अशी सगळी मला कामं पण करावी लागतात. ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आता काही कायला वाटत कोमल अशी का करते तशी कर, पण थंडीचा दिवस आहे तर पण ती काय झालं माहिती आहे का, माही जेवतानाचं सांडलं होतं थोडंसं. आणि ती काय असं म्हणजे लय व्यवस्थित दिसत नव्हतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी मुंग्यांसाठी किती काळजी घेते. मुंग्यांसाठी मला फरशी सारखी स्वच्छ करावी लागते, मग ती घरातली असो किंवा बाहेरची असो. कॅमेऱ्याच्या समोर मी तुम्हाला थोडंसंच काम दाखवते, पण कॅमेऱ्याच्या पाठीमागं भरपूर काम असतं माझ्या मागं. तर त्यामुळं जास्त काढून स्वच्छतेचंच काम असतं. तरी मी कॅमेऱ्याच्या समोर मी रोज 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 दाखवत नाही तुम्हाला, कधीतरी असं म्हणजे दाखवत असते. कारण की माझ्या पाठीमागं भरपूर कामं असतात. जरी तुम्ही म्हणजे कॅमेऱ्यासमोर तुम्हाला हळहळ व्यक्त वाटत असेल, पण कॅमेऱ्याच्या पाठीमागं बी तेवढंच काम असतं. तर मी फक्त तुम्हाला थोडासा नमुना दाखवण्याचा प्रयत्न करते की मी काय काय काम करू शकते, काय काय नाही करू शकत. आणि माझा संघर्ष हाच आहे. तर आता बघा माझी सगळी फरशी धुवून झाली आणि आपला पत्रासुद्धा मी स्वच्छ केलेला होता, थोडा झाडू मारला होता. तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की तुम्हाला तर माहिती आहे मला तुमच्या सबस्क्राईबची, लाईकची आणि तुमच्या एका लाईकची तर मला खरंच खूप गरज आहे आता सध्या तरी. मी तर एवढं म्हणजे हात जोडून करून मागू शकत नाही, कारण की ते तुमच्या मनावर आहे अवलंबून, तुम्ही मला लाईक करायचं की नाही करायचं. तुमचा प्रश्न आहे, ती तुम्ही लाईक करायचं नाही करायचं. शिवाय तुम्हाला व्हिडिओ पण माझा आवडलं पाहिजे तर तुम्ही मला लाईक करताल. आणि त्यासाठी बघा म्हणजे मी काम पण दाखवते असं यूट्यूबवरती सगळं माझं जे काही करते ती. कारण की जास्त म्हणजे एका जागेवर पण बसून मला नाही हे करायचं तुम्हाला, म्हणजे माझं जे काम दाखवूनच मला जे माझं दाम मिळणार आहे ते मला पाहिजे. तर तेच करते मी. तर प्लीज एक एक व्हिडिओला लाईक करत जावा. कारण की आत्ता सध्या चक करून आले सगळं, एकदम फरशी बिरशी धुवून आले. मला आवडलेलं मी एक छोटंसं गाणं म्हणते, आवडलं तर मला नक्कीच सांगा. मी व्हिडिओ लगेच अपलोड करणार आहे हा. तर सकाळी मी दुसरा व्हिडिओ अपलोड केलेला जो माझा कालचा होता ती. तर मी आता छोटंसंच गाणं म्हणते, मला आवडलं तर नक्की सांगा बरं का. कबीराची गोड गाथा ज्याच्या घरात होती, कबीराची गोड गाथा ज्याच्या घरात होती. विद्येची ज्योत ऐसी आंबेडकरात होती, विद्येची ज्योत ऐसी आंबेडकरात होती. साहूनी गरिबीच्या ज्वाला शानेक, साहूनी गरिबीच्या ज्वाला शानेक. ज्वालेतून निघाला, ज्वालेतून निघाला भारतभूषण हानेक, भारतभूषण हानेक. समतेची ललकारी, समतेची ललकारी धर्मांतरात होती. विद्येची ज्योत ऐसी आंबेडकरात होती, विद्येची ज्योत ऐसी आंबेडकरात होती. शिकवण अशी मिळाली त्या रामजी पित्याची, शिकवण अशी मिळाली त्या रामजी पित्याची. घडविली भव्य मूर्ती या भीमचंदनाची, घडविली भव्य मूर्ती या भीमचंदनाची.